घरातल्या सगळ्या अडचणी, निगेटिव्हिटी एनर्जी घालवण्याचे बाळूमामांचे उपाय. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. संकट दूर करायचंय? दररोज ओम बाळूमामाय नमः 108 वेळा म्हणा. बाळूमामा सांगतात, जिथं श्रद्धा आहे तिथं कृपा आहे. दररोज सकाळी 108 वेळा ओम बाळूमामाय नमः जप केल्यास संकट लांब जातात, मन स्थिर राहतं आणि कृपा होते. शनिवारचा उपवास आणि अन्नदान अडथळ्यांवर बाम. शनिवारच्या दिवशी उपवास करा आणि एखाद्या गरीबाला अन्न द्या. बाळूमामा म्हणतात, ज्याने दिलं त्याला मी देतो दुप्पट. 11 दिवस मंदिरात सेवा, तुमचं नशीब बदलेल. संकटांपासून मुक्त व्हायचंय? बाळूमामांच्या मंदिरात 11 दिवस सेवा करा. झाडू, पाणी, दिवा, काहीही. सेवा म्हणजेच साक्षात पुण्य. तुपाचा दिवा लावा, घरात समाधान येईल. संकटाच्या दिवशी लिंबू मिरची ओवाळा. घरात विचित्र घटना घडतात, लिंबू मिरची ओवाळून घराच्या बाहेर टाका. नकारात्मक ऊर्जा दूर होते. बाळूमामा रक्षण करतात. 9 गुरुवार संकट निवारक स्तोत्र म्हणा. बाळूमामाचं संकट निवारक स्तोत्र 9 गुरुवार म्हणा. तुमचं मनही हलकं होईल आणि अडथळे दूर होतील. श्रद्धा ठेवा, मामा तुमच्या सोबत आहेत. काळं उडीद आणि नारळ दान करा. शनिवारी बाळूमामाच्या मंदिरात काळं उडीद आणि नारळ दान करा. संकट दूर होतात आणि नशिबाचा चक्र फिरतं. गोमूत्राने घर पवित्र करा. दर सोमवारी गोमूत्राने घर पुसा. वातावरण पवित्र होईल आणि नकारात्मक शक्ती लांब जातील. गरजूला एक वेळचं जेवण द्या. गरिबांना कपडे द्या. बाळूमामा म्हणतात, जो देतो त्याला मी देतो दुप्पट. गरिबांना जुने पण स्वच्छ कपडे द्या. कृपा ओसंडून वाहेल. 21 दिवस जय बाळूमामा जप करा. रोज 21 दिवस जय बाळूमामा संकटमुक्त करा जप करा. अनुभवणार कृपा आणि मनात शांती. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा.